शिवसेनेच्या फुटीपासून सुरू झालेला नकली असलीचा वाद आता लोकसभेच्या रणधुमाळीत सुद्धा रंगतोय। पण आता हा वाद फक्त उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंपर्यंतच सीमित राहिलेला नाहीये, तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच नकली शिवसेनेच्या आरोपांना महाराष्ट्राच्या हद्दीबाहेर नेल्याचं दिसतंय। केवळ पक्षावर न थांबता आता मोदींनी थेट उद्धव ठाकरेंवर बाळासाहेबांचा नकली पुत्र असल्याचा घणाघात करत नव्या वादाला तोंड फोडलंय। त्यानंतर ठाकरेंच्या पक्षासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोदींवर जोरदार पलटवार केल्याचं पाहायला मिळालं। बाळासाहेब ठाकरे के नकली शिवसेना के जो उनके संतान है, जरा बाळासाहेब जी को याद करो। मैं नकली संतानों को पूछना चाहता हूं, मोदी जी तुम्ही माझ्याशी लढा, पण माझ्या आई वडिलांचा अपमान केला तर मी सहन करणार नाही। तुम्ही कोणी असाल, तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। काय म्हणाले मोदी कि बाळासाहेबांच्या नकली संतान को मैं पूछ रहा हूं। मैं नकली? अरे बेअकली, बेअकली माणूस आहे हा। माझा अपमान नाही, माझ्या देवता समान माझ्या माचा अपमान आहे, माझ्या वडिलांचा, माझ्या बाळासाहेबांचा अपमान आहे। या दोघांनाही, या दोन्ही व्यक्तिमत्वांना महाराष्ट्र पूजतो, त्यांना तुम्ही नकली म्हणता? ही तुमची हिम्मत? आणि म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही औरंगजेबाची संतान आहात। करोडो लोक बाळासाहेबांना दैवत मानतात आणि अशा सुपुत्रावर त्यांच्या आई वडिलांच्या ना ती शिवी आहे असं मी मानतो। उद्धव ठाकरेंना नकली म्हणणं म्हणजेच बाळासाहेब आणि त्यांच्या आई यावना यात ती शिवी दिली आहे।